चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अख्ख्या तुरीची उसळ। त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेले आहे। आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, ही थोडी हळद, थोडं धने पावडर, गरम मसाला, लाल तिखट, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे। आणि इथे मी हे अख्खे तूर घेतलेले आहे, त्याला मी 7 ते 8 तास भिजवून घेतलेले आहे। आता आपण इथे एका कुकर मध्ये तेल घालून घेतलेले आहे। त्यात आपण सर्वात आधी जिरे मोहरी टाकणार आहोत। त्यामध्ये आता आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत। आता आपण त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून घेणार आहोत। आता आपण त्यामध्ये हे सर्व मसाले घालून घेणार आहोत। आता आपण त्यामध्ये भिजवलेले तूर घालून घेणार आहोत। आता आपण याला 2 ते 3 मिनिटे छान परतून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता हे छानपैकी परतून झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत। आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि त्याच्या 6 शिट्ट्या करून घेणार आहोत। 6 शिट्ट्या झाल्यानंतर आपण त्याला कमी गॅसवर ठेवून हे शेंगदाण्याचं बारीक कूट करून घेणार आहोत आणि मग ते वाटण भाजीमध्ये घालणार आहोत आणि कोथिंबीर घालणार आहोत। आता तुम्ही बघू शकता आपले हे तूर छानपैकी शिजलेले आहे। त्याला आपण 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे। आता आपण हे शेंगदाण्याचं वाटण करून घेतलेलं आहे, हे आपण आता 3 चमचे त्यात घालून घेणार आहोत। आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत। आता आपण याला 2 ते 3 मिनिट उकळून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली ही तुरीची उसळ खाण्यासाठी तयार आहे। आता आपण याला सर्व करून घेणार आहोत।